एक काळ होता की सचिन कुमावत आयरानी खानदेशमध्ये काम करतो म्हणून त्याला बऱ्याच ठिकाणी नाकारलं गेलं. पण आज पूर्ण महाराष्ट्र दिवाना आहे. जानोडीचा मनावर लय जीव हाय, उन्हात माले घेऊन जाय, मनी मोगर माले गाय मनस माय, रस्प्याला ये म्हणलं माय, रस्प्याला ये म्हणलं माय. मी खरं म्हटलं तर जे माझं रिअल नेचर आहे, मी त्या रिअल नेचरनंच राहतो प्रत्येकाशी. तोंडात काही आणि मनात काही ते नेचर माझं नाही आहे. कारण आपण जीव लावायचं काम करतो, जीव घ्यायचं अजिबात काम नाही करत. रात्री झोप नसेल येत की अरे मी सगळंच आहे, मी माणसासारखा माणूस आहे, मग मला का डावललं जाते, हा प्रश्न कधी आलाय? काही ठिकाणी मी त्या ठिकाणांचं त्या गावांचं नाव पण नाही बोलणार. खानदेशच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी मी काही ऑडिशनसाठी गेलो, काही माझ्या सीड्या घेऊन गेलो, तर ते पाहून ते फोटो फेकून देणं किंवा त्या काही गोष्टी करणं. पण माझा स्वभाव हा आहे, जेवढं मला नाकारलं जातं तेवढं मी जिद्दीवर पेटतो. तुम्हाला असं वाटतं का की या क्षेत्रात कंपुशाही आहे? कंपुशाही म्हणजे लॉबी आहे. मला अनुभव आले, पण काय ना की सगळ्यांशी चांगलं वागायचं, सगळ्यांशी चांगलं बोलायचं. कधी मी अशी लॉबी फिबी या सगळ्या गोष्टी तर धुटकारल्या आल्या. पण घरचा सचिन कसा आहे? घरचा सचिन आज बी आईचे बोलणे खाणार आहे. त्या लॉकेटवर आईचा फोटो आहे की ती ताई आहे माझी. काय सांगाल त्यांच्याबद्दल? सचिन कुमावत घडण्यामागे फक्त माझीच मेहनत नाही, हे सगळे लोक आहे. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. आज मला फार भारी वाटते कारण का कदाचित किंवा आय एम शुअर आज मला खूप गाणी ऐकायला मिळणार आहेत आणि कदाचित त्यांचा मूड असेल तर ते गाणी गातीलही. एक सर तुमचा चेहरा दिसण्याआधी एक छोटासा आवाज होऊ दे म्हणजे प्रेक्षकांना लगेच कळेल. मला इंट्रोडक्शनची गरज नाही. मग जानोडीचा मनावर लय जीव हाय, उन्हात माले घेऊन जाय, मनी मोगर माले गाय मनस माय, रस्प्याला ये म्हणलं माय, रस्प्याला ये म्हणलं माय. आता या आवाजासाठी इंट्रोडक्शनची गरज खरंच आहे का? तर नाही. फ्रेमवर सरळ सरळ दिसते. सचिन सर, खूप स्वागत आहे तुमचं इट्स मज्जावर. थँक्यू. हा आवाज ही काय म्हणतात, फार युनिक आहे. सगळंच तुम्ही जे करता ते फार युनिक आहे आणि इन जनरल तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते फार युनिक आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, सध्या काय करताय आणि आता कसे आहात? सध्या माझं यूट्यूब चॅनल आहे सचिन कुमावत नावानंच, आणि त्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण खानदेशी, आयरणी, मराठी म्हणजे दोघं लँग्वेजमध्ये आपण ते काम करतो. मॅक्झिमम खानदेशी, आयरणी, आणि त्या माध्यमातून आपण पब्लिकचं मनोरंजन करतो. आणि सध्या रस प्यायलाही म्हणलं जोरदार गेल्या 4-6 महिन्यामध्ये चांगलं व्हायरल चाललं होतं. अजून पण त्या गाण्याची क्रेज आहे, तर चाललं आहे. अगदीच. मला ना तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे. म्हणजे आम्ही सोशल मीडियावर बघतोच, आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, आम्ही तुमची गाणी ऐकतो, त्या गाण्यांवर DJ रिमिक्स करून आता जे काही जो प्रकार सुरू आहे सगळं आम्ही एन्जॉय करतो. पण मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे की सचिन नक्की कसा आहे? म्हणजे जर आता मी विचारलं कोणालाही, तुमच्या मित्रांना, भावांना, की हा व्यक्ती कसा आहे, तर काय सांगाल? तुम्ही कसे आहात? मी खरं म्हटलं तर जे माझं रिअल नेचर आहे, मी त्या रिअल नेचरनंच राहतो प्रत्येकाशी. काय ते तोंडात काही आणि मनात काही ते नेचर माझं नाही आहे. त्याच्यामुळे आजपर्यंत मी 20 वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करतो आहे खानदेशात. खानदेशामध्ये इतक्या दिवसापासून जे पण लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतील, जे पण माझे मित्र असतील, जे नवीन मित्र जुळत आहेत, म्हणजे 25 वर्ष माझ्या रिलेशनला झाले या सगळ्या लोकांशी. कारण आपण जीव लावायचं काम करतो, जीव घ्यायचं अजिबात काम नाही करत. आणि त्याच्यामुळे हे सगळे मित्र आपल्यावर, माझ्यावर मनापासून प्रेम करतात आणि मी पण त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो. आणि मी नुसते मित्रच नाही पण माझे जे चाहते, जे माझ्या गाण्यांचे चाहते, त्या लोकांचा मी खूप रिस्पेक्ट करतो. कारण आज ते मला प्रेम देतं म्हणून मी आज या ठिकाणी आहे. जर मी त्याचा अनादर केला तर त्या गोष्टी योग्य नाही आणि ते माझ्या स्वभावात नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येकाचे असे उपकार मानतो की हा प्रत्येक व्यक्तींचे माझ्यावर उपकार आहे, की ह्या व्यक्तींमुळे आज मी इथपर्यंत आहे. ह्या व्यक्तींमुळे सचिन कुमावत चॅनल 2 मिलियनपर्यंत आहे. ह्या व्यक्तींमुळे आज सचिन कुमावत चॅनलचे 1200 मिलियन व्ह्यूज आहे.
त्याच्यामुळे या सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांचं मी खूप खूप म्हणजे खूप मी कधी मला माझ्यासोबत कोणी कधी फोटो काढायला आला तर मी कधी टाळत नाही. हं. कधीच टाळत नाही. मी किती पण कामात राहू, किती पण घाईत राहू, काहीही राहू. पण मी टाळत नाही. कारण तो ज्या आशेनं माझ्याकडे पाहतोय, जर मी त्याच्या आशेची निराशा कधी केली, तर तो खूप नाराज होणार आहे. आणि तो कित्येक वर्षांपासून माझा व्ह्यूअर आहे. तो कित्येक वर्षांपासून सचिन कुमावतवर प्रेम करतो. त्याच्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप आदर आहे. आणि मी माझे सोन्यासारखे मित्र मी कमवले. अ, किती झिरो होतो. झिरोचा थोडासा हिरो झाला. पण माझं नेचर कधी बदललं नाही. ते कधी भविष्यात पण बदलणार नाही. अगदीच आणि याच मुद्द्यावर मी येणार होते, की जेव्हा 0 होतात, म्हणजे जेव्हा एक सामान्य सचिन कुमावत होता. आता तरी प्रेक्षक खूप ओळखतात. तुम्ही जिथे जातात एक फॅन फॉलोइंग आहे. गाण्यांवरून, व्हिडिओवरून खूप खूप ओळख झाली आहे. जेव्हा तुम्ही काही नव्हता, म्हणजे जेव्हा तुम्ही अगदी स्टार्टिंगला सुरुवात केलेली, तेव्हा किती जणांनी हात पुढे केले आणि किती जणांनी पाठ फिरवली? काय संघर्ष होता? पाठ फिरवणाऱ्यांपेक्षा हात देणाऱ्यांचं माझ्या डोक्यात आहे. आणि 2002-03 पासून म्हणजे 20-22 वर्षाच्या पहिलेचा विषय, की त्यावेळेस तर मला ओळख पण नव्हती. गल्लीपुरता मर्यादित सचिन कुमावत होता, की आहे बाबा आपल्या गल्लीतला सचिन आहे. पण त्यावेळेस मी आमच्या गावाकडे शेंदुर्णीकडे किंवा आमच्या खानदेशात बँड पार्टी, बँजो पार्टी राहायची. आणि ते बँड ऐकून मला त्या म्युझिकचं एक आकर्षण झालं. आणि मी सुद्धा बँड टाकला. मग ते गल्लीबोळात ती लोडगाडी 2 भोंगे, कीबोर्ड वाजवत चालायचं. थोडं शिकलो मी. जळगावला माझ्या वडिलांनी मला क्लास लावून दिले होते. तिथून शिकून मग मी की बाबा लवकर आपल्या पायावर पण उभं राहता येईल आणि आपला छंद पण जोपासता येईल. मी त्या हिशोबाने एक करिअर ह्या गोष्टीमध्ये सुरुवात केली. ते करत असताना ते बँडचं आता खूप चांगलं मार्केट आहे आमच्याकडे बँड ह्या क्षेत्रासाठी. पण त्यावेळेस खूप वेगळं होतं आणि म्हणजे दुःखदायी होत्या त्या सगळ्या गोष्टी. मी जे अनुभवल्या त्या. सोयीसुविधा नव्हती. आता सगळ्या गोष्टी. तर मग नंतर मी अचानक इंजिनिअरिंगमध्ये मला म्हणजे तसं मी 10वी-12वी पर्यंत माझं शिक्षण झालंच होतं. मी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्याचं ठरवलं, की बाबा आता बँड हा विषय क्लोज करायचा. संगीत हा विषय फक्त आपला छंद म्हणून आपण जोपासायचा. आणि इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन मग 2005-06 मध्ये ज्यावेळेस मी सेकंड इयरला होतो त्यावेळेस आमचे मित्र माझे गुरु श्रीकृष्ण चौधरी सरांनी पहिला आराधाजीवा अल्बम करण्याचं ठरवलं. प्रकाश नाईक म्हणून माझा मित्र, त्याच्याकडून या सगळ्या गोष्टींची प्रेरणा भेटली. आणि त्या अल्बममध्ये मला पहिल्यांदा म्युझिक डिरेक्टर म्हणून, कारण त्या सरांनी मला त्या बँडमध्ये वाजवताना बऱ्याचदा पाहिलं होतं. त्याच्यामुळे की बाबा आपण आपले लोकं घेऊन काम करू. आणि त्यांच्याकडूनच मी शिकलो, की आपल्या लोकांकडूनच मी आत्तापर्यंत मॅक्झिमम काम करतो मी. खूप काही मुंबई, पुण्याकडे मी काही जात नाही. माझ्या गावाकडचं सगळं म्हणजे आमच्या खानदेशातले सगळे लोक. तर तिथून मग मी माझी सुरुवात केली. इंजिनिअरिंग चालू असताना तो अल्बम आला आराधाजीवा. त्याच्यात मला हिरोचं सुद्धा काम भेटलं. आणि ते काम भेटल्यानंतर ज्यावेळेस त्यावेळेस CD, DVDचा जमाना होता तो. ते जेव्हा रिलीज झालं, खूप चांगला रिस्पॉन्स भेटायला लागला. काही लोकं ओळखायला लागले. काही चाहते बनत गेले, म्हणजे बनायला सुरुवात झाली. मग ते थोडंसं वेगळं डोक्यामध्ये, की बाबा आता मग इंजिनिअरिंगमधून डायरेक्ट डोकंच काढलं बाहेर. आता मला ते करायचं नाही म्हटलं. तिथून मी या क्षेत्रामध्ये सुरुवात केली. पण इतकं सगळं स्ट्रगल झाल्यानंतर कोणतं पहिलं गाणं होतं जिथे सचिन कुमावत हे नाव अख्ख्या महाराष्ट्रभर म्हणजे फक्त खानदेशात नाही, अख्ख्या ठिकाणी झालं, की अरे हा एक सिंगर आहे असं? सिंगर तर नाही, पण ॲज अ लीड आर्टिस्ट म्हणून हं. माझं जसं यूट्यूबचा जमाना सुरू झाला 2016-17 पासून, आणि 2018 मध्ये मी सावन महिना हे गाणं केलं. आणि त्या सावन महिन्याला त्या गाण्याला लोकांनी इतका प्रचंड भरभरून प्रतिसाद दिला, की म्हणजे माझ्या अपेक्षेपेक्षा खूप सुंदर. आज ते गाणं जवळपास 100 मिलियनच्या वरती आहे. आणि ते पहिलं गाणं होतं खानदेशातलं, की ते अशा चांगल्या क्वालिटीचं गाणं रिलीज झालं. आणि त्याच्यामुळे मला खूप प्रेम भेटलं. आज बी त्या गाण्याची ओळख आहे. अजून पण त्या गाण्याचे लोकं फॅन आहे. आज जवळपास 7-8 वर्ष आले त्या गाण्याला. एकदा ते गाणं होऊन जाऊ दे थोडंसं. मी लिहिलंय ते गाणं आणि सूरज पाचुंडे म्हणून माझा मित्र आहे, त्यांनी गायलंय. सावन महिनामा
तुला याद करना ये सावन महिना मा, तुला याद करना ये, याद करना ये रानी तुला प्यार करना ये, याद करना ये रानी तुला प्यार करना ये, मना दिलनी राणी तू ना दिवाना व्हैना ये, मना दिलनी राणी तू ना दिवाना व्हैना ये, दिवाना व्हैना ये रानी तुला प्यार करना ये, याद करना ये रानी तुला प्यार करना ये. खूप मस्त. म्हणजे खानदेशी ही जी भाषा आहे, ती फार गोड आहे. म्हणजे ती फार रूढ जरी वाटत असली किंवा ती फार कणखर जरी वाटत असली ऐकायला किंवा असं ते ना तो लहेजा पकडणं फार कठीण आहे. सामान्य माणसं म्हणजे वेगळ्या आमच्या आयर आणि मायबोलीचा एक काळ होता हं. की सचिन कुमावत आयर आणि खानदेशमध्ये काम करतो म्हणून त्याला बऱ्याच ठिकाणी नाकारलं गेलं. आज तेच गाणे, तोच सचिन कुमावत, तेच संगीत, तेच गड्डूमडूम गुम आज पूर्ण महाराष्ट्र, खानदेश तर आमचा दिवानाच आहे आपल्या गाण्यांचा, पण आज पूर्ण महाराष्ट्र दिवाना आहे. त्याच्यामुळे मी तुमच्या या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रेक्षकांचं, माता भगिनींचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो. अगदीच. पण सर आत्ताच तुम्ही बोललात, की फार डावललं गेलं त्याच भाषेमुळे किंवा त्याच सचिन कुमावतला. काय फेज होता तो किंवा काय ती सिच्युएशन होती जेव्हा खूप टॅलेंट आहे माझ्यात. मला फक्त तुम्हाला ते दाखवायचं आहे आणि मी फक्त या मला ते बोलायचं नाहीये, पण मी फक्त अहिरणी आहे किंवा मी फक्त खानदेशी आहे म्हणून मला डावललं जातंय. हे किती मला शब्द त्यासाठी सुचत नाही, पण हे किती खेचणारं आहे खाली किंवा हे किती रात्री झोप नसेल येत, की अरे मी सगळंच मी माणसासारखा माणूस आहे. मग मला का डावललं जातंय? हा प्रश्न कधी आलाय? ज्यावेळेस मला काही ठिकाणी, मी त्या ठिकाणांचं, त्या गावांचं नाव पण नाही बोलणार, खानदेशच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी मी काही ऑडिशनसाठी गेलो, ज्या ठिकाणी माझ्या गावाकडच्या लोकांनी काढलेले फोटोज मी घेऊन गेलो, पोर्टफोलिओ कशाला म्हणतात ते मला माहिती नव्हतं, पण ते घेऊन गेलो. काही माझ्या सीड्या घेऊन गेलो, तर ते पाहून ते फोटो फेकून देणं किंवा त्या काही गोष्टी करणं, त्या अशा काही गोष्टी झाल्या. आता स्वप्न तर खूप मोठं होतं की बाबा आपल्याला या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, कारण मी इंजिनिअरिंग सोडून दिलं होतं. घरच्यांच्या विरोधानंतर सुद्धा मी इंजिनिअरिंग सोडून दिलं होतं. घरचे म्हणत नव्हते की तू पहिले शिक्षण कर, मग तू बाकीचं सगळ्या गोष्टी कर, पण तरी मी त्या गोष्टीला मानलं नाही. आणि न मानता हे करिअर सोडायचं, नवीन करिअरमध्ये उतरायचं आणि तिथून उतरल्यानंतर अशा पद्धतीनं डावललं जायचं, तर ते किती डेंजर असेल. पण माझा स्वभाव हा आहे की मी जेवढं मला नाकारलं जातं तेवढं मी जिद्दीवर पेटतो आणि त्या जिद्दीवर पेटण्याचा फायदा आज मला झाला. कारण माझ्या भाषेवर मला नितांत प्रेम आहे, माझ्या खानदेशावर माझं नितांत प्रेम आहे आणि माझं स्वप्न होतं की एक दिवस ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण गाजवू, पूर्ण महाराष्ट्र वाजवेल, पूर्ण महाराष्ट्र घराघरामध्ये आपले गाणे पाहिल, हे माझं जिद्द होते, हे स्वप्न होतं. बऱ्याच ठिकाणी माझे गाणे नंतर मग बऱ्याच चांगल्या टी व्ही चॅनलला लागायला लागले. पहिल्यांदा पहिले घेऊन गेलो, आम्ही नाही लावत. नंतर असे बऱ्याच ज्या काही चॅनल्स आहे की त्यांनी खूप मला सपोर्ट केला, जसं की संगीत मराठी, मायबोली, की द्या बाबा आम्हाला तुमचे गाणे द्या. तेव्हा कुठेतरी मराठी प्लॅटफॉर्मवर आमचे खानदेशी गाणे वाजायला लागले आणि लोकांना घराघरात ते पाहायला भेटले. कारण महाराष्ट्र ह्या संगीताच्या बाबतीत थोडा अननोन होता, कारण ते त्या गोष्टीपर्यंत सीमित होता, आमच्या 3.5 जिल्ह्यापर्यंत. पण तो माझा प्रयत्न होता की मला हे पूर्ण महाराष्ट्रात द्यायचं, कारण महाराष्ट्र हा खूप मायाळू दयाळू आहे आणि प्रत्येक ट्यूनवर, प्रत्येक आपल्या महाराष्ट्राची एक हे की 25 किलोमीटरवर भाषा चेंज होते. विदर्भातला माणूस सुद्धा खानदेशी भाषेवर प्रेम करतो, खानदेशातला माणूस सुद्धा विदर्भाच्या भाषेवर प्रेम करतो. ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती की प्रत्येक भाषेचा, प्रत्येक सगळ्या गोष्टींचा आदर आपण करतो आणि ती भाषा जेव्हा बाहेर गेली तर पूर्ण महाराष्ट्राने ते डोक्यावर घेतलं.
300 म्हणजे 1200 मिलियन आज सचिन कुमार यूट्यूब चॅनलचे व्ह्यूज आहे. म्हणजे जोक नाही ना, ज्या गोष्टीला थोडं नाकारलं जाते, ज्या गोष्टीला कुठेतरी डावललं जाते, त्या गोष्टीला आज इथपर्यंत येणं. हो. पण प्रेम, महाराष्ट्राचं प्रेम खूप सुंदर. अगदीच. पण जेव्हा Instagramवर ही गाणी व्हायरल होतात आणि मी मोठ्या-मोठ्या सेलिब्रिटीजना त्याच्यावर नाचताना बघते किंवा ते ट्रेंड फॉलो करताना बघते, मला प्रचंड भारी वाटतं. मला खरंच खूप छान वाटतं कारण का रस प्यायला ये म्हणलं माय हा डायलॉग जेव्हा मोगराने फेमस केलेला तेव्हा तिला फार ट्रोल करण्यात आलं. हो. प्रचंड ट्रोल हो. करण्यात आलं म्हणजे मला मला मी त्यांना भेटली नाहीये किंवा मला माहिती नाही काय खरं आहे त्या बाबतीत. पण त्या व्यक्तीला इतकं ट्रोल करण्यात आलं किंवा त्यांच्या कमेंट सेक्शनमध्ये अत्यंत खालच्या पातळीच्या कमेंट होत्या. पण जेव्हा मी तुमचं गाणं त्यांच्यावर बघितलं आणि त्या YouTube जे तुमच्या चॅनलवर आहे त्याच्यावर काही कमेंट्स होत्या, की तुम्ही कोणत्याही हिरोईनला घेऊ शकला असतात. पण तुम्ही ऑथेंटिक गोष्टीकडे गेलात आणि तुम्ही त्याच कलाकाराला घेतलं, ज्या कलाकाराचा तो डायलॉग आहे. येस. उद्या जाऊन असं पण होऊ शकलं असतं, ह्या रिव्हर्स पण येऊ शकलं असतं, की तुम्ही फक्त त्यांचा वापर केलाय, त्या डायलॉगचा फेमस होण्यासाठी. पण असं न करता त्या कमेंट्स इतक्या सुंदर होत्या, त्या एकही मोगराला ट्रोल करणाऱ्या कमेंट नव्हत्या. मी पहिल्यांदा मोगराबद्दल छान कमेंट तुमच्या चॅनलवर पाहिल्यात. तो अनुभव मला सांगा? हे खरं आहे, की मोगराताईला अशा काही म्हणजे ते गाणं याच्या पहिले हं. होत होतं ट्रोलिंग, काही घाण कमेंट्स. पण मी एक विचार केला, की आपण जर ह्या डायलॉगवर गाणं करतोय आणि ज्या व्यक्तीमुळे हा डायलॉग पुढे आला आहे, तर तिलाच आपण न्याय दिला पाहिजे. म्हणजे न्याय देणारं मी नाही आहे, पण त्या व्यक्तीला त्या गाण्यात आपण घेतलं पाहिजे. मी मोगराताईला फोन लावला. ताईंनी खूप मोठ्या मनाने हा सांगितलं, "दादा येते मी." म्हणजे खरंच खूप तुमच्या याच्या माध्यमातून मी त्या ताईचं आणि त्यावेळेस त्या ताईच्या जवळच्या ज्या पण होत्या हो. काही व्यक्ती, त्यांचं पण मी खूप मनापासून आभार व्यक्त करतो. मी खूप रिस्पेक्ट करतो त्या समाजाची, खूप इज्जत करतो. मी एक म्हणजे जेव्हाही मला त्या ताई दिसल्या, मी पाया पडल्याशिवाय राहत नाही. तर मला सुद्धा शंका होती, की बाबा मी हे करतोय, पण लोकं अजून काही गोष्टींचा ट्रोल ना करत बरं. पण मी बोललो ना, की काही चांगल्या गोष्टी दाखवल्या गेल्या ना, लोकांना मनोरंजन होतंय आणि एक त्या समाजाची व्यक्ती आज गाण्यामध्ये माझ्यासोबत दिसते आणि मी घेतलं बा, हे लोकांना खूप सुंदर वाटलं. खूप सुंदर वाटलं. मी खरंच हिरोईन पण घेऊ हो, शकलो असतो ना, हो. समजा ज्या आणि कोणीही तयार झालं असतं. कोणी तयार झालं असतं. पण मी ते केलं, त्याच्यामुळे मला पण खूप प्रेम भेटलं आणि मोगराताईला पण खूप प्रेम भेटलं. खूप चांगला अनुभव आला त्या गोष्टीचा. ॲक्चुअली आणि त्यांची इमेज थोडीशी वेगळी झाली समाजात. हो. जी आता म्हणजे त्या गाण्यापर्यंत जे ट्रोलिंग होत होतं, ते थोडंसं चेंज झालं. लोकांना काहीतरी त्यांची वेगळी बाजू बघायला मिळाली आणि हो, हो. त्यांनीही छान केलंय. येस. म्हणजे खूप छान केलं. पहिल्यांदा काम केलं. हो. त्या ताई म्हणजे दचकं होत्या, की बाबा मी हे कधी केलं नाहीये. मी ह्या गोष्टीची तेवढंच रीलवर त्या ताई करत होत्या. पण हे कॅमेरा ह्या सगळं ते कोरिओग्राफर, खूप ते मोठा डान्सर्स तामझाम. या सगळ्या गोष्टी हो. पण त्या केलं. त्या ताईची खूप मेहनत होती. खूप मस्त. पण आता ना मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मला माहिती नाही तुम्ही काय उत्तर द्याल. तुम्हाला असं वाटतं का, की या क्षेत्रात कंपुशाही आहे? कंपुशाही म्हणजे लॉबी आहे, की एका विशिष्ट व्यक्तीला नाहीच वर येऊ द्यायचं किंवा कितीही टॅलेंट असलं तरी आपण पुढे जायचं. असं काही आहे असं वाटतं? मला तर त्या म्हणजे मला अनुभव आले. पण काय आहे ना, मी म्हणजे माझ्या स्वतःवर माझा खूप म्हणजे नाही का मला कॉन्फिडन्स आहे, की आणि स्वतःवर खूप विश्वास आहे, की मी काहीतरी नवीन करायचं. मग किती पण लॉबी येऊ द्या, किती पण काही येऊ द्या. प्रेक्षकांना तर ती लॉबी नाही थांबवू शकत. करेक्ट. प्रेक्षकांना ऐकण्या वाचून तर पायाने वाचून तर नाही थांबवू शकत. प्रेक्षकांना सचिन कुमारपासून तर कोणी दूर नाही करू शकत. बाकी ठीक आहे, मी आपलं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे. माझे मित्र माझ्यासोबत आहे. कृष्णा जोशी, संजूभाऊ सोनवणे, तुषार खराट, समाधान निकम, शुभम कुमावत वगैरे, जितू कुमावत म्हणजे अल्पेश कुमावत,
हे सगळे मित्र माझे म्हणजे जीवाला जीव देणारे, खांद्याला खांदा लावून माझ्यासोबत ते प्रत्येक गोष्टीला भिडतात. त्याच्यामुळे मला त्या म्हणजे माझीच लॉबी अशी आहे, की ती जनरल आहे. सर्वसमावेशक आहे. माझ्यापर्यंत कोणी येऊ द्या, त्याला प्रेमच भेटेल. हं. त्याला योग्य सल्लाच भेटेल. मी कधी माझ्या खानदेशात पण खूप सुंदर कामं करणारे पोरं आहे. हो. पण मला होतं हो, मी चांगला सल्ला देऊ शकतो. पण मी कॉम्पिटिटर म्हणून कधी कोणाला मानलं नाही. कारण त्यांच्या माध्यमातून का होईना छोट्या-मोठ्या जे रील स्टार असतील, कोणी नवीन यूट्यूबर असतील, अरे आयर आणि मायबोलीचा प्रचार-प्रसार करताय ना ते. याच्यापेक्षा दुसरं काय मोठं आहे? त्याच्यामुळे मला प्रत्येकाचं एक मान-सन्मान आहे माझ्या खानदेशातल्या अगदीच. प्रत्येक आर्टिस्टबद्दल, प्रत्येक रील स्टारबद्दल. अगदीच. माझे कोणाशीच संबंध खराब नाही आहे. कोणाच्या माझ्याबाबतीत कोणाचे दुमत असू शकतं. हं. पण त्याचं पण दुमत कसं राहतं, तो जोपर्यंत माझ्याजवळ आलेला राहत नाही तोपर्यंत. तो माझ्याजवळ आला की तो माझाच होऊन जातो. म्हणजे हे प्रेम खरं म्हटलं तर प्रेम आहे माझं, तो नेचर आहे, माझा स्वभाव आहे, की सगळ्यांशी चांगलं वागायचं, सगळ्यांशी चांगलं बोलायचं. कधी मी अशी लॉबी-फिबी या सगळ्या गोष्टी तर धुटकारल्या, आल्या पण सगळ्या बाजूला गेल्या. प्रेक्षक आहे आपल्यावर, मायबाप प्रेक्षक जनता आहे. मग बाकीचं काय? खूप मस्त. पण इतक्या सगळ्या गप्पा होतात. मला खरंच जाणून घ्यायचं सचिन कुमार घरी कसे आहेत? काय स्वभाव आहे घरी किंवा घरचा सचिन कसा आहे? घरचा सचिन आज बी आईचे बोलणे खाणार आहे. मला 3 पोरं आहे. माझी मिसेस आहे. तिच्यासाठी नवऱ्याचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य तेच आहे. एक बापाचं कर्तव्य तेच आहे. माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी फॅमिली आहे. म्हणजे प्रत्येकाच्या रिलेशनचं जे कर्तव्य माझ्या जबाबदारी आहे ते जबाबदारी तीच आहे. आज बी तोच साधा सरळ आहे. म्हणजे मी माझ्या तोंडाने नाही सांगणार, तुम्ही खानदेशात येऊन पहा, हं. माझ्या गावाला येऊन पहा, माझ्या काही मित्रांना भेटून पहा. मी आज बी तोच आहे, जमिनीवर बसणारा. कारण हवेत उडणारा पडतो, जमिनीवर बसणारा पडत नाही. त्याला धाकच राहत नाही कोणत्या गोष्टीचा. त्याच्यामुळे आज बी या सगळ्या गोष्टी आहे. माझं म्हणजे जे पहिलं होतं, जेव्हा सचिन कुमारला कोणी ओळखत नव्हतं, जेव्हा तो होता तोच आज बी. कधी कोणत्या गोष्टीमध्ये फरक नाही, बदल नाही. अगदीच. त्या लॉकेटवर आईचा फोटो आहे की ती ताई आहे माझी. काय सांगाल त्यांच्याबद्दल? कारण का तुमचा डीपी ही तोच आहे. मी थोड्या वेळासाठी अ, हे झाले. बरं, आपण थोडंसं रिलॅक्स होऊया. मला तुमच्या आणि तुमच्या मित्रांबद्दल सांगा. हे तुमचे मित्र आहेत? कृष्णा जोशी, येस. काय तुषार मित्रांबद्दल कदम. किती धमाल असते किंवा मित्र आयुष्यात मगाशी तुम्ही बोललात, की फार महत्त्वाचे आहेत. पण या मित्रांसोबत सचिन कुमावत किती फ्री असतात किंवा समजा मी त्यांना आता काही विचारलं, तर काय किस्से निघतील? असंख्य राहतील. आपल्याला टाईम नाही पुरणार. जे सख्या भावांचं नातं राहतं, ते हे माझे नाते. म्हणजे मी खरं म्हटलं तर थोडं इमोशनल आहे, कारण खूप साफ मनाची माणसं फार इमोशनल असतात. तुम्ही खूप स्ट्राँग आहात सर. सॉरी. सचिन कुमार घडण्यामागे फक्त माझीच मेहनत नाही आहे. हे सगळे लोक आहे. कृष्णा आहे, बाकीचे माझे सगळ्यांचं नाव घेणं शक्य नाही. आपला जो टाईम कमी आहे. खूप काही गोष्टी. म्हणजे एखाद्या मित्राच्या यशामध्ये आपलं यश मानणं, त्याच्या आनंदामध्ये आपला आनंद मानणं, त्याच्या मागे आपली प्रगती मानणं, हे माझ्या मित्रांकडून शिकायचं. मैत्रीचं खूप मोठं उदाहरण आहे.
आणि म्हणजे प्रत्येकाने ते समजून घेतलं पाहिजे. आमचे जे नातेसंबंध आहे, आज कृष्णाचं म्हणजे स्वतःच्या फॅमिलीकडे कमी लक्ष आहे त्याचं सध्या, एवढं माझ्याकडे लक्ष आहे. त्याचं स्वप्न होतं एक, ते स्वप्न मी आता तुमच्यासमोर नाही बोलू शकत, हं. त्याचं झालं. माझे सगळे मित्र आले, तुषार बसला इथे, माझी मिसेस, की मी कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवर गेलो पाहिजे. तो प्लॅटफॉर्म लवकरच येईल, समजेल. आणि ते स्वप्न त्यांचे पूर्ण झाले. आज म्हणजे मी राहणार आहे तिथे आणि स्वप्न यांचे रात्रंदिवस. खूप वेगळा विषय. माझे सगळेच मित्र, माझ्यासोबत सगळेच लोक काम करणारे, खूप भारी. म्हणजे ते माझ्याकडे शब्द नाही आहे सगळ्यांच्या बाबतीमध्ये, आणि सगळ्यांचं नाव घेणं पण मला शक्यच नाही आहे. खूप भारी. पण सर, माणसं जोडणं आणि ती टिकवणं हे प्रत्येकाचं टॅलेंट असतं. म्हणजे हे प्रत्येकाला नाही जमत आणि तुम्हाला ते जमलंय. जर तुम्ही इतक्या हक्काने त्यांची नावं घेतायत, उद्या जर त्यांचे इंटरव्ह्यू घेतले आम्ही, तर कदाचित तेही भरभरून बोलतील. कारण काय, मैत्री म्हणजे फक्त वन साइडेड नसतं ते कधीच. तेच ते ना ते. ते असतं की मी आहे म्हणून तू आहेस, तू आहे म्हणून मी आहे. ते एकाच पारड्यात वजन जास्त असं काही नसतं. तुम्ही तितकंच स्ट्राँग असाल म्हणून ती मैत्री तितकी स्ट्राँग आहे. येस, आणि येस. मित्रांसाठी रडणारा पहिला व्यक्ती मी पाहिलाय, ज्याचा मी मित्रांचा विषय काढला आणि डोळ्यात पाणी येणं, हे फार रेअर होतं. कारण खूप मेहनत आहे ना त्यांची पण. म्हणजे आपण स्क्रीनवर सचिन कुमार पाहतोय, पण सचिन कुमारच्या मागे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, हे सहसा दिसत नाही. पण हे मी आवर्जून सांगतो. मित्र सिंगर अण्णा सुरवाडे, बिलाल तडवी वगैरे, सूरज पाचुंडे, भैया मोरे वगैरे, हे म्हणजे या प्रत्येक जणाचा माझ्या यशामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे. आणि फॅमिली सपोर्ट तर खूप आहे. माझी मिसेस म्हणजे बऱ्याच आर्टिस्ट म्हणजे जेंट्स आर्टिस्ट लोकांच्या बायका थोडंसं कुठेतरी नाराज होऊन जातात. ते त्यांचा नवरा दुसऱ्या कोणत्या हिरोईनसोबत काम करत, म्हणजे मी प्रत्येकच नाही म्हणत, हां, बऱ्याच म्हणतो. होतात. हो. पण माझी बायको मला म्हणजे इतकी सपोर्टर आहे. आणि म्हणजे खूप वेगळं, म्हणजे खूप मोठी शक्ती आहे तिची माझ्या पाठीशी, खूप मोठी शक्ती. माझ्या आईनंतर ती, माझ्या बहिणी वगैरे सगळे. म्हणजे एखाद्या वेळेस जर एखाद्या हिरोईन सोबत जर मी काही हं. लवली मुवमेंट करतोय आणि जर ती एखाद्या वेळेस थोडीशी चुकीची पण झाली, तर ती मला सांग, इथे असं केलं पाहिजे होतं, अजून चांगलं दिसलं असतं ते. असं तिचा स्वभाव आहे. म्हणजे सगळं असं मी तुमच्या गोष्टी ऐकते किंवा मी तुमच्याबद्दल बोलते किंवा तुमच्याशी बोलते. मी आधी कधीच तुम्हाला भेटले नाहीये किंवा नाही. मी कधीच बोलले नाहीये. मी जे Instagramवर बघते आम्ही त्यावरूनच प्रश्न विचारतो किंवा काय. मी हा इंटरव्ह्यू असा अजिबात एक्स्पेक्ट केला नव्हता. इतका रॉ, इतका इमोशनल किंवा इतका रूटेड, जो जमिनीशी जोडलेला आहे, असं आत्ता मी नव्हता एक्स्पेक्ट केला. आम्ही बोलत होतो, आम्ही म्हणलं, "नाही, नाही, फन आहेत ते. आपण नॉर्मल, आपण रिलॅक्स गप्पा मारूया." पण आत्ता ज्या गप्पा झाल्या त्या फार छान झाल्या. म्हणजे मला अजिबात वाटलं नाही मी तुमच्याशी पहिल्यांदा बोलते किंवा मी तुम्हाला पहिल्यांदा भेटते. कदाचित म्हणूनच तुमचे मित्र तुम्हाला खूप जवळ ठेवत असेल, कारण का ते एक आता आहे तुम्ही तुमचं. पहिल्यांदा भेटल्यावरच माझ्याबद्दलचं जे काही हो. मत तुमचं झालं निर्माण, ते पहिल्यांदा भेटीत हो. झाले. हे तर 15-15, 20-20 वर्षापासून. अगदीच. म्हणून मी म्हटलं, की काहीच दुमत नाहीये, की ते इतके तुम्हाला जपतायत किंवा जवळ करतायत. कारण का एक असतं माणसात एक वाइब असते, जी मॅच होते पटकन एका रूममध्ये, की नाही याच्याशी पटेल बाबा माझं. छान आहे हे सगळं, खूप मस्त आहे. पण आता एक प्रश्न आहे, की पुढच्या 5 वर्षात सचिन कुमावत स्वतःला कुठे बघतात? म्हणजे काय गोल आहे आयुष्यात, की या 5 वर्षात हे मिळवायचंय? हे बघ, काय आहे ना, माणसानं आशावादी राहायला पाहिजे. हं. आणि मी डेंजर आशावादी आहे. माझं एक टार्गेट झालं की दुसरं निर्माण होतं. ते एक टार्गेट झालं म्हणून त्याच्यावर थांबून घ्यायचं, ते मी करत नाही. कारण अपडेट राहणं या आपल्या आधुनिक जगामध्ये खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे
मला आपलं सचिन कुमार यूट्यूब चॅनल असेल, आज 2 मिलियन आहे, ते खूप मोठं गेलं पाहिजे, खूप चांगले मिलियनमध्ये त्याचे अजून सबस्क्रायबर झाले पाहिजे. आणि खानदेशाचं प्रतिनिधित्व म्हणून किंवा खानदेशाचा मी एक सदस्य आहे, छोटासा कलाकार आहे, तर कुठेतरी चांगल्या लेवलवर, कुठेतरी चांगल्या प्लॅटफॉर्मवर मला संधी भेटली पाहिजे. आज मी संधीची वाट पाहतोय आणि मला संधी भेटेल. कारण मी बोललो ना पहिलेच, मी आशावादी. मी ज्या गोष्टीचं आकर्षण धरतो किंवा ते मनात ठेवतो, ते परमेश्वर, आमची खानदेशाची कुलदैवत आई सप्तशृंगी माता, माँ कामाख्या माता, माँ कानबाई माता, लय कृपा आहे त्यांची की ते हे घे बाबा सचिन, तू हे सांगत होता, मागत होता, हे घे. त्या संधीचं सोनं तुम्ही करालच. हां, जिथपर्यंत मला म्हणजे स्वतःवर विश्वास आहे किंवा मी करतो, आतापर्यंत करत आलो आहे. पण इथून पुढे ज्या पण संध्या भेटतील त्याचं मी सोनं करण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करेल. अगदीच. आणि आम्ही वाट बघतोय ते सोनं घेऊन कधी तुम्ही पुन्हा इंटरव्ह्यू आमच्यासोबत कराल. कारण फार कमी इंटरव्ह्यू असतात ज्याची मी पार्ट 2ची वाट बघत असते, की मला त्या व्यक्तीसोबत पुन्हा इंटरव्ह्यू करायचा आहे. कारण का माझ्या मनात आता प्रचंड प्रश्न आहेत, खूप प्रश्न आहेत. त्याची उत्तरं मला कदाचित आत्ता नाही मिळणार, पण ती मला माहिती आहे की पुढच्या 3-4 महिन्यात माझ्याकडे आपोआप येतील. जसे तुम्ही आशावादी आहात, मी तुमच्यापेक्षा जास्त आशावादी आहे. तर ती उत्तरं मला छान पाहिजे. म्हणजे आशावादी म्हणजे एक फॉर एक्झाम्पल एक सांगतो मी, की ज्यावेळेस मी टी व्हीवर काही जे मोठे मोठे सेलिब्रिटी आहे की त्यांचे इव्हेंट पाहायचो, की बाबा इथे आले, ओपनिंग करून गेले, इथे आले, गणपतीला भेट देऊन गेले, त्यांचे तो तामझाम, त्या सगळ्या काही गोष्टी पहिले 15-20 वर्ष पहिले. आता मुंबईतले गणपती, दहीहंडी वगैरे या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. प्रत्येक इव्हेंटमध्ये सेलिब्रिटी राहतात, मोठे मोठे बॉलिवूडचे वगैरे, मराठी आर्टिस्ट. तर माझी सुरुवात जेव्हा झाली होती ना या क्षेत्रामध्ये, त्यावेळेस मी विचार करायचो की आपल्याला बी कोणी बोलवेन का झाला असं कोणी, किंवा चला बोलवा सचिन कुमारले म्हणून असं. तर मी ज्यावेळेस गाणं माझं रिलीज झालं श्रावण महिनामा, त्याच्या 4-6 महिन्यामध्ये गणपती होते आणि त्या गणपतीच्या एका दिवसाच्या आरतीसाठी मला बोलवलं होतं की आरती करायला ये म्हणून. तर म्हटलं देवाचं काम आहे आणि मला एक कार्यक्रम, त्या ठिकाणी हजारो लोक येणार आहे, कारण माझं गाणं नुकतंच ट्रेंडिंगला चालू होतं. तर मी मानधन न घेता त्या ठिकाणी गेलो. त्यांनी बळजबरी माझ्या खिशात 500 रुपये टाकले होते. तो माझा आयुष्यातला पहिला कार्यक्रम, की त्या ठिकाणी मला बोलवलं गणपतीला भेट देण्यासाठी आणि बळजबरी त्या लोकांनी 500 रुपये टाकले होते. हा माझा पहिला कार्यक्रम. आणि तिथून तर इथपर्यंत आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझे इव्हेंट चालतात आणि योग्य त्या गोष्टीचा मान सन्मान मला भेटतो. अगदीच. आणि वास्तू नेहमीच तथास्तू म्हणत असते. येस. असे बरेच इव्हेंट्स, बरेच प्रोजेक्ट्स तुमच्या वाटेला यावे, बऱ्याच रिबनी तुम्ही कापाव्यात आणि बरेच उद्घाटनं तुमच्या हस्ते व्हावे, बरेच इन्व्हिटेशन तुम्हाला मिळावं. आणि मी पुन्हा एकदा सांगते, या इंटरव्ह्यूचा पार्ट 2 लवकरच तुमच्या भेटीला येईल. पण तो थोडा वेगळा असेल, तो थोडा इंटरेस्टिंग असेल आणि तो थोडा छान असेल. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही फार मनापासून बोललात. एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलं, पण मला ते थोडं समजलं. काही गोष्टी पर्सनल असतात. आणि पर्सनल म्हणजे माझी ताई आहे ही, म्हणजे माझ्या लहानपणाची माझी आईने जरी जन्म दिला पण आईसारखं हिने सांभाळलं आणि काळाने घात केला कोरोनामध्ये. म्हणजे खूप वेगळं नातं होतं तिचं माझं. मला म्हणजे बोलता नाही येत त्या गोष्टींवर, त्याच्यामुळे मी तेव्हा थांबवलं. तर त्याच्यामुळे मी थोडंसं. पण नाही, सगळ्यांचे आशीर्वाद, सगळे आपल्याला बघताय, सगळे आशीर्वाद आहेत. म्हणूनच आज एक सुवर्ण संधी चालून येते आणि ज्याचं तुम्ही खरंच सोनं कराल. आणि जी सगळ्यांची इच्छा आहे की तुम्हाला एका वेगळ्या प्लॅटफॉर्मवर बघायची, सगळ्यांची स्वप्न तुमच्या हातात आहेत. तुम्हालाच घडवायचं आहे सगळंच. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि जाता जाता पुन्हा एकदा त्रास देईन, एक गाणं छोटंसं झालं पाहिजे. माझ्या मित्रांनी म्हटलेलं गाणं आहे अण्णा सुरवाडेने. बरं. आणि सगळ्यात हिट गाणं आपल्याच यूट्यूब चॅनलचं.
व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे, व मनी माय व बबल्या इकस केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, फुगे घ्या फुगे केसावर फुगे, केसावर फुगे. वाह! खूप मस्त. हा माझ्या दिवसातला शेवटचा इंटरव्ह्यू होता आणि हा खरंच खूप छान झाला. मी खूप खुश होऊन घरी जाणार आहे. म्हणजे असं आम्ही खूप थकतो दिवसभरात, पण आज मला थकायला नाही झालं. आज खूप छान गप्पा झाल्या. थँक यू सो मच. इतके साधे राहिलात. कधी-कधी काय होतं माणसाला थोडंसं हे होतं, की मी सचिन कुमावते, जरा नीट बोला किंवा माझ्याशी असं बोला. तसं काही नाही झालं. मला त्याची थोडी भीती होती. पण थँक यू सो मच. तुम्ही फार छान गप्पा मारल्यात. तुमच्या सगळं तुम्ही तो गैरसमज काढला, पण माझ्या प्रेक्षकांना, माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांनी हा गैरसमज काढा की सचिन गुमाव तोच आहे जो नॉर्मल होता आहे, पुढे तोच राहणार आहे. मातीतला आहे, म्हणजे मातीवरच राहणार आहे, जमिनीवरच राहणार आहे. त्याच्यामुळे जे पण काही गोष्टी असतील त्या काढा. सचिन गुमावत आपला आहे, तुमचा आहे, हक्काचा आहे, तुमचा भाऊ आहे, तुमचा पोरगा आहे, तुमचा मित्र आहे, हे सगळं समजून चाला बस. खूप मस्त. आणि सर थँक यू सो मच इतक्या लांबून आल्याबद्दल. खूप मस्त. आणि तुम्हाला हा इंटरव्ह्यू आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता घेते तुमचा निरोप. बाय बाय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.